नमस्कार. स्टॉकपोर्ट मराठीच्या एका नवीन भागात सगळ्यांचं स्वागत. वोडाफोन आयडियाचा आता FPO फॉलो ऑन पब्लिक ऑफर आलेला आहे आणि त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. नक्की किती अमाऊंटची ही आता प्रोसेस आहे आणि आपण किती रुपयांना तो खरेदी करू शकतो हे आपण बघणार आहोत. फॉलो ऑन पब्लिक ऑफर म्हणजे काय, तर फॉलो ऑन पब्लिक ऑफर आपण IPO बघितलाय. IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. जेव्हा पहिल्यांदा कंपनी प्रायमरी मार्केट म्हणून सेकंडरी मार्केटमध्ये म्हणजे पब्लिक होते त्या प्रोसेसला आपण म्हणतो IPO. आता IPO आल्यानंतर आपण नॉर्मल ट्रेडिंग सुरू करतो आणि वर्षानुवर्ष ती कंपनी स्टॉक मार्केटला लिस्ट झालेली असते. तर त्याच्यानंतर FPO मध्ये आता कंपनीला आणखी भांडवल उभं करायचं असेल तर FPO फॉलो ऑन पब्लिक ऑफर ही स्कीम आणली जाते आणि त्याच्यात आणखी शेअर्स बाजारात विकले जातात. ते आपले नॉर्मल लोक किंवा QIB किंवा बाकी इन्व्हेस्टर्स जे आहेत HNI वगैरे ते सुद्धा घेऊ शकतात. तर ही स्कीम नक्की काय ती आता आपण बघूया. साधारण 18,000 करोड किंवा 18,000 कोटीचा हा IPO आहे आणि त्यातले 12,750 कोटी त्यांनी 4G आणि 5G या एक्सपान्शनसाठी त्यांनी ठेवलेले आहेत. त्याच्याबरोबरच त्यांनी जे मागचं पेमेंट थकवलेलं आहे टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटचं ते सुद्धा त्यांचा परत करायचा विचार आहे. तर FPOची साईज आहे ती 10 ते 11 रुपये पर शेअर या हिशोबाने आहे आणि त्याचं सध्या ग्रे मार्केट प्रीमियम 1.5 रुपीच्या आसपास चालू आहे. 10 ते 11 रुपये पर शेअर आणि 1298 या हिशोबाने म्हणजे 1298चं मिनिमम बिडिंग क्वांटिटीच आपल्याला करायला लागणार आहे आणि त्याच्या मल्टिपल्स ऑफ 1298 म्हणजे 1298च्या पटीत आपण हे आणखी करू शकतो. FPO तो 18 एप्रिलला सुरू होणार आहे. गुरुवारी आत्ता चालू झालेला आहे आणि सोमवारी साधारण 22 एप्रिलच्या आसपास तो बंद होणार आहे. 3 दिवस ही प्रक्रिया चालेल कारण मध्ये शनिवार रविवार आहे. 23 एप्रिलला साधारण अलॉटमेंट डेट जाहीर होईल आणि त्याच्यानंतर कोणाला किती स्टॉक्स लागलेत हे आपल्याला कळेल. मध्यंतरी एक 2 वर्षापूर्वी साधारण गव्हर्नमेंटचे पैसे थकवल्यानंतर वोडाफोन आयडियाचे शेअर्स गव्हर्नमेंटनेच विकत घेतले आणि साधारण 32 ते 36% गव्हर्नमेंटचा वाटा या स्टॉकमध्ये आहे. 10 ते 11 रुपये साधारण स्टॉकची किंमत आत्ता आहे FPOच्या ह्याच्यात आणि ग्रे मार्केट प्रीमियम 1.5 साधारण चालू असल्यामुळे 12.5 रुपयाच्या आसपास लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. तर FPO साधारण 100% भरला तर खूप चांगली गोष्ट असणार आहे कारण बऱ्यापैकी या कंपनीला पैसे मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर त्यांना बरीच पुढची एक्सपान्शनचा विचार वगैरे करता येणार आहे. QIB जे आहेत त्यांना साधारण 360 कोटी अलॉट केलेले आहेत आणि त्याच्यानंतर HNI जे आहेत त्यांना 270 करोड हे साधारण अलोकेट केलेले आहे. सोमवारपर्यंत ह्याची मुदत आहे आणि तोपर्यंत आपण विचार करू शकतो. माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण भेटूया पुन्हा एका नवीन भागात.